शेतकऱ्यांनी कसं जगावा? आता काय आमचं सीए सांगा ना तुम्ही. आमच्या लेकरं बाळ कशावर जगावं? आम्ही कशाने कर्ज तोडावं? आज आम्ही एवढा खर्च केलेला हा. आमची जगायची सुद्धा इच्छा नाही राहिली. बीड जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने फळबागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात आतापर्यंत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. या अतिवृष्टीमुळेच फळबागांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील युवा शेतकरी धनंजय गर्जे यांनी 10 एकरवर आंब्याची बाग लावली होती. यासाठी तब्बल 7 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसाने त्यांनी लावलेल्या फळबागेचं मोठं नुकसान झालंय. बाजारपेठेत आंबा घेऊन जाण्यापूर्वीच पावसामुळे आंबा गळून पडल्याने खराब झालाय. माझं नाव धनंजय कारभारी गर्जे, राहणार पाटसरा, तालुका आष्टी, जिल्हा बीड येथील मी एक युवा शेतकरी आहे. आज माझं 40 टनाचं आंब्याचं 10 एकर क्षेत्रामध्ये माझा 10,000 झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे. आज ह्याचं मातीमोल झालं. हे मातीमोल झालं आहे. आज काही त्याच्यामध्ये 1 रुपयाचंही प्राप्ती नाही आहे. आणि आज शासन सांगतं की तुम्ही नवउद्योजक नोकरीच्या पाठीमागे न लागता शेतीच्या पाठीमागे लागा. ठीक आहे, आम्ही कर्ज काढलेत, उसने केलेत, पासणे केलेत. आज आमच्यावरती खूप हालाकीचे दिवस आलेत. जर आज ह्या आंब्यामधून जे मी 40 टनाचं उत्पन्न धरलं होतं, ह्या 40 टनामध्ये मला 1 रुपयाही आज फायदा नाही. ह्याच्यामध्ये जर इकताले लाखो रुपयाचे नुकसान झाले. आज जर जर युवा शेतकऱ्यांचा जर काना मोडला तर शेतकरी पुन्हा शेतीमध्ये का हे करतील? का ते परत हे होणार नाहीत? आणि का बेरोजगारी परत या राज्यामध्ये येणार नाही आहे? जर शासनाला खरोखर जर आज शेतकऱ्यांची खूप म्हणजे वाटत असेल, भारत हा शेतीप्रधान देश आहे, तर या देशासाठी, या शेतकऱ्यांसाठी शासनाने काहीतरी योग्य पाऊले उचलावेत आणि हे कर्जमाफी किंवा कुठलं तरी एक ठोस असं हे देऊन शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी. आज शासनच मायबाप आहे. 10 एकर बाग जोपासण्यासाठी गर्जे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी मेहनत घेतली होती. 10 एकर मधून 40 टन आंब्याचं उत्पादन होणार होतं. मात्र हा आंबा बाजारात जाण्यापूर्वीच तो मातीमोल झाल्याने गर्जे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या पिकाचं डोळ्या देखत नुकसान झालेलं पाहून शेतकरी मुक्ताबाई गर्जे यांना अश्रू अनावर होत आहेत. अख्खा आंबा आमचा सगळा सडून गेलाय. आम्ही लय गरीब लोक येत. आम्ही खूप कष्ट केलं, खूप त्याच्यात हे केलं. आम्ही लेकरांना सुद्धा कधी आंबा तोडून दिला नाही. आणि एवढं 7 लाख रुपये खर्च करून आज आम्हाला 1 रुपया सुद्धा भेटायला तयार नाही. आणि 1 रुपयाचा सुद्धा आम्ही आंबा इकला नाही, की आम्ही खाल्ला सुद्धा नाही नीटनीटका ह्या इकरीसाठी. का तर आमचा लई खर्च झाला होता. म्हणून आम्ही एकदम तळतळीने कष्ट करून हे पिकलेलं एक घास पण खायला नाही आमच्या तोंडात भेटलं. माझ्या मुलांनी हे सगळं सोडून हे आंब्याचा बाग तयार केला. एवढा मोठा 10 एकराचा आंब्याचा बाग आहे. याच्यात काही सुद्धा आम्हाला परापत नाही घडली. आम्ही काय करायचं? कसं जगायचं? आमचे लहान लहान मुलं येतं, लहान लहान लेकरं येतं. आम्ही एक सुद्धा त्यांना कैरी तोडून देत नसत. मग याच्यापेक्षा काय आम्ही करायचं? जगायचीच काय इच्छा आहे सांगा ना तुम्ही. आमची लय आर्थिक नुकसान झाली. कसं काय करायचं? आम्ही कसं जगायचं शेतकऱ्यांनी? हा किती काय आहे? लय अवघड झालं. किती असते ना? लय आंबा आहे. 9-10 हजार आंबा आहे. थोडा थिडा नाही. आम्हाला एक प्यायची बारी झाली. आम्ही गरीब माणसं येत. आम्ही इतकं हे करून आमच्या लेकरा बळाला खायला नाही. आम्ही एक आंबा तोडा तर लेकराला तडकीने चापट हानीत. आणि आज एवढी आमची नुकसान झाली. आम्ही कसं जगायचं? काय करायचं जगून? मे महिन्यात लय अवघड झालंय. जगण्याची इच्छाच नाही राहिली आमची. चढले तर हे
लय अवघड झालं आमचं बेकार झालं. काय करावं आम्ही आता शेतकऱ्याने.